दिसत आहे. बोला. नहीं, सवाल ये है कि आप दोनों ने आज तक कभी एक साथ इंटरव्यू नहीं दिए, तो इस बार क्या है खास? नहीं, कुछ खास तो नहीं है, मतलब मराठी चैनल पे जा रहे हैं तो मैंने सोचा कि मेरी वाइफ महाराष्ट्रियन है और वो हमेशा मुझे मराठी ट्यूटर की तरह मेरी मराठी ठीक करने की कोशिश करती हैं, तो मैंने कहा आप भी आ जाओ, कुछ गलत बोलेंगे तो करेक्ट करो. मराठीत सुरुवात करा, मला काय नाही, तुम्ही सुरुवात केला हिंदीमध्ये, मी काय करू. नाही तर मग आता जो सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की संजय निरुपम काय करणार आहेत. अजूनही त्या वायव्य मुंबईमधली उमेदवारी काही महायुतीने जाहीर केलेली नाहीये आणि अशा चर्चा आहेत की तुमची वाट बघतायत, तर किती तथ्य आहे त्यात? सध्या मी काँग्रेस पक्षामध्ये आहे, हा एक तथ्य आहे. आणि हा जो तथ्य आहे तुम्ही नकारू शकत नाही. पण कितपर्यंत मी काँग्रेसमध्ये आहे मला पण माहित नाही. का का क्यों ऐसा क्यों? मला माहित नाही काय होईल, कारण की काँग्रेसमध्ये 2019 मध्ये निवडणुकी हरल्यानंतर मी लगातार एक काम करत होतो माझ्या मतदारसंघात, आणि मी माझे जो नेते मंडळी आहेत त्यांना मी सांगितलं की भाई पुढच्या वेळी पण मला तुम्ही एक संधी द्या. आणि मी माझा एक उमेद होती, पण ज्याप्रमाणे त्यांनी शिवसेना बरोबर एक वाटाघाटी केला आणि ज्याप्रमाणे शिवसेना बरोबर सीट शेअरिंगमध्ये त्यांनी एक लीड घेतला आणि शिवसेनेच्या दबावाखाली येऊन ज्याप्रमाणे त्यांनी 6 पैकी 5 सीट दिला मुंबईमध्ये, तो एक धक्कादायक आहे माझ्यासाठी आणि संपूर्ण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी. आणि आता काँग्रेस संपवायच्या एक अभियान चालू आहे का? मला तर कधी कधी वाटतो की आता काँग्रेस पक्षाला त्यांनी शिवसेनाकडे आउटसोर्सिंग दिलेलं आहे. म्हणजे शिवसेनाकडे जो एक कॉल सेंटर आहे त्याच्यामध्ये आता काँग्रेसचं काम चालू आहे. आता काँग्रेसमध्ये काय करायचं नाही. तो असं परिस्थितीत फक्त एक सीटचा विषय नाही आहे. ज्याप्रमाणे संपूर्ण शीर्ष नेतृत्वाने शिवसेनाच्या समोर, उबाठाच्या समोर, ठाकरे गटाच्या समोर ज्याप्रमाणे त्यांनी एक सरेंडर केलेला आहे, तो एक चुकीचा आहे आणि मला ते पटत नाही. आणि यामुळे एक आतमध्ये काहीतरी घडत आहे आणि कधी काय होईल मला माहित नाही. नाही, पण आपण जर बघितल्या तर आता ही जी सीट आहे वायव्य मुंबईची, ती तर शिवसेनेकडे होती. गजानन कीर्तीकर शिवसेनेतनं यांच्याकडे, शिंदेंच्याकडे गेले, तर त्यामुळे उद्धव ठाकरे त्या सीटवर तर क्लेम करतीलच. त्याचप्रमाणे रायगडची सीट एनसीपीकडे होती. तो अनंत गीते कसं तिथे उभे आहेत? अनंत गीतेला कशाला तुम्ही तिकीट देता?